झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार मंडळी, मी नंदिनी वैद्य रेगे नाट्य दरबारामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मी तुमच्यासाठी घेऊन आले नाटकाची बित्तम बातमी आणि खबरबात नाट्य दरबारात। चला तर मग सुरू करूया नाटकाची ही सफर। मंडळी, नाट्य संपदा या संस्थेने नुकतीच आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली। खरंच कुठल्याही नाट्य संस्थेसाठी ही तितकीच अभिमानाची गोष्ट आहे। दिवंगत रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी या संस्थेची स्थापना केली होती आणि आज त्यांच्या पश्चात ही जबाबदारी सक्षमपणे पेलतायत अनंत पणशीकर। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल। नाट्य संपदाने आपली 50 वर्ष पूर्ण केली आहे आणि या 50 वर्षाचा पूर्ण आढावा घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत अनंत पणशीकर। सर, तुमचं झी 24 तास मध्ये खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी अभिनंदन की 50चा म्हणजे 50शी पार केली आहे आणि हाफ सेंचुरी टप्पा गाठला। मागे वळून पाहताना ह्या सगळ्या 50 वर्षाच्या काळात कसं वाटतं? खरं सांगायचं एक जबाबदारीचं टेन्शन आहे, कारण इतकी मोठी संस्था की ज्यांनी 50 वर्ष आज पूर्ण केली। पेलतायत अनंत पणशीकर। ही जबाबदारी सक्षमपणे आणि आज त्यांच्या पश्चात या संस्थेची स्थापना केली होती। रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी याची गोष्ट आहे। दिवंगत संस्थेसाठी ही तितकीच अभिमानाची। खरंच कुठल्याही नाटीच आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली। नाट्य संपदा या संस्थेने मंडळी, सुरू करूया नाटकाची ही सफर नाट्य दरबारात। चला तर मग सुरूची बित्तम बातमी आणि खबरबात मी तुमच्यासाठी घेऊन आले नाटक। सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। रेगे नाट्य दरबारामध्ये तुम्हाला मंडळी, मी नंदिनी वैद्य। नमस्कार। वर्ष आज पूर्ण केली, कारण इतकी मोठी संस्था की ज्यांनी 50 जबाबदारीचं टेन्शन आहे। खरं सांगायचं एक जबाबदारी ह्या सगळ्या 50 वर्षाच्या काळात केली आहे आणि हाफ सेंचुरी टप्पा की 50चा म्हणजे 50शी। सगळ्यात आधी अभिनंदन। झी 24 तास मध्ये खूप खूप स्वागत आणि अनंत पणशीकर। सर, तुमचा पूर्ण आढावा घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत केली आहे
आणि या 50 वर्षाचा संपदाने आपली 50 वर्ष पूर्ण झी 24 तास, एक पाऊल पुढे.